तुमचं डोकं दुखलं, अंग दुखलं किंवा कंबर दुखली किंवा शरीरामध्ये कुठेही तुमच्या पेन्स असतील तर तुम्ही काय करता, तर पटकन मेडिकलमध्ये जाऊन एखादी पेन किलर घेता. पण ह्या पेन किलरचे खूप मोठे साईड इफेक्ट असतात. याची कल्पना तुम्हाला आहे का? किंवा वारंवार पेन किलर्स घेतल्यामुळे तुमच्या शरीरावरती त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात. तर बऱ्याचदा अशा लोकांची सवय असते, बऱ्याचदा अशी सवय असते लोकांना की कुठलंही दुखणं झालं तर पटकन मेडिकलमध्ये जायचं आणि स्वतःच्या स्वतः ती एखादी गोळी घ्यायची आणि त्याचं सेवन करायचं. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलीही पेन किलर जर खाल्ली आणि वारंवार त्याची जर तुम्ही शरीराला सवय लावून घेतली तर त्याचे भयंकर दुष्परिणाम तुमच्या शरीरावर पुढे जाऊन पोटाचे अल्सर्स, पोटाचे वेगवेगळे विकार हे सुद्धा होऊ शकतात. पेन किलर्स खाल्ल्यामुळे तुमचे लिव्हर आणि किडनी डॅमेज होऊ शकतात. असे मोठे दुष्परिणाम ह्या साध्या पेन किलरचे असू शकतात. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पेन किलर्स तुम्ही घेऊ नका. काही लोकांना अगदी सवय असते सगळ्यात जास्त म्हणजे की डोकं दुखलं तर पटकन एखादी पेन किलर खाण्याची. तर तुम्ही ते डोकं का दुखतं हे जाणूनच घेत नाही. जर डोकं तुमचं पित्तामुळे दुखत असेल आणि अशाच वेळी जर तुम्ही पेन किलर खाल्ली तर तुम्हाला तात्पुरता आराम मिळणार आहे, पण पुढे जाऊन परत पित्ताचा त्रास जास्त होणार आहे, पोटाच्या तक्रारी वाढणार आहेत. वारंवार ह्या पेन किलर्स खाल्ल्यामुळे सगळ्यात म्हणजे त्याची तुम्हाला सवय लागून जाते आणि ह्या सवयीमुळे मग वारंवार तुम्ही पेन किलर्स खायला लागता आणि मग त्याचे तुम्हाला सवय लागल्यामुळे त्याचे दुष्परिणाम पण तुमच्या शरीरावरती होतात. काही लोकांना संधिवात, आमवात किंवा सांधेदुखी असे काही प्रॉब्लेम्स असतात, मग त्यांना वारंवार हे पेन किलर्स खावे लागतात. मग बरीच वर्षे हे पेन किलर्स खाल्ल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होतात. काही साईड इफेक्ट्समध्ये तुमचं बीपी वाढणं किंवा तुमचं मेटाबॉलिझम कमी होऊन त्या अनुषंगाने तुमचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होतात. यूकेमध्ये असा एक रिसर्च निघालेला आहे की ज्याच्यामध्ये पेन किलरचा जास्त वापर जर तुम्ही केला तर काही कॅन्सर्स, काही ब्रेस्ट कॅन्सर्स सुद्धा या पेन किलरच्या जास्त वापरामुळे झालेले आहे असा रिसर्च आहे. त्यामुळे ह्या साध्या पेन किलर जरी तुम्हाला वाटत असतील तर ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाहीयेत. तर मग संधिवात, आमवातसाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही आयुर्वेदिक थेरपींचा वापर करा. सुरुवात असेल तर पटकन येऊन आयुर्वेदिक औषधं घेतलीत आणि त्याच्यावरती उपाययोजना केलीत, काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केले तर तुमचा आजार पटकन कंट्रोलमध्ये राहून पुढे हा लवकर बरा व्हायला मदत होते. आपल्याकडे संधिवात आणि आमवातावरती अशा आयुर्वेदिक थेरपीज आहेत ज्याच्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये तुमचे आजार बरे व्हायला मदत होते. पण काही लोकांना आयुर्वेदिक औषधं सुद्धा विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन घेण्याची सवय असते आणि आजकाल त्याचं मार्केट पण खूप झालेलं आहे की खूप साऱ्या अशा साईट्स आहेत ज्याच्यावरती आयुर्वेदिक औषधं विदाऊट प्रिस्क्रिप्शन विकली जातात किंवा काही MLM अशा कंपनीज आहेत की आयुर्वेदाच्या नावाखाली असे खूप सारे प्रोडक्ट्स हे डायरेक्ट विदाऊट वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दिले जातात. तर कुठलेही पेन किलर्स असू देत किंवा कुठलीही आयुर्वेदिक औषधं असू देत हे तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाहीयेत. भले आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट्स नसतील पण आयुर्वेदिक औषधांची उपाययोजना करताना सुद्धा वैद्य किंवा डॉक्टर तर त्या पेशंटची प्रकृती, पचनशक्ती तसंच त्याची नाडीमधील दोष किंवा नाडी परीक्षण करूनच त्या औषधांची उपाययोजना करत असतो आणि त्या व्यक्तीला कुठलं औषध व्यवस्थित सूट होणार आहे अशा प्रकारचंच प्रिस्क्रिप्शन किंवा औषधं डॉक्टर त्या व्यक्तीला सजेस्ट करत असतात. त्याच्यामुळे विदाऊट प्रिस्क्रिप्शन कुठलंही औषधं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषधं घेतली तर त्याचे नक्कीच तुम्हाला त्याचे दुष्परिणाम होणार आहेत.